मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पहिली गोलंदाजी हाताळली, पॉवर प्लेचं षटक ज्याने हाताळलं, कृष्णा मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे. आणि फ्रेश मॅचला होते सुरुवात. आवाजामध्ये करूयात परिवर्तन. मायक्रोफोन वरती जोडले जातील प्रवीण जीवंडुस्कर महाराज, त्यांच्या आवाजातून आपण होऊयात मंत्रमुग्ध. एक सरपंच, एकच मिनिट सामना थांबवायचा आहे. येस, मॅच चालू करायची आहे. मॅचला होईल सुरुवात. चला मॅचला होते सुरुवात. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. वाट बॉलचा इशारा, पंच महेश विसाई सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. दुपारचे 3 वाजून गेलेत आणि साखळी सामन्यातील शेवटची लढत. एका बाजूला टीम शिंगमोडेवाडी, माफ करा, आपल्या एकावडेवाडी आणि जंगमवाडी. जंगमवाडी 11 आणि महावीर स्पोर्ट मोडकवाडी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी किशोर यांची. 3 बॉलमध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या. सागर आणि योगेश, स्ट्रायकर इनला योगेश, ज्याची सातारा प्रीमियर लीग मध्ये निवड झालेली आहे. एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि जिल्हा लेवलच्या स्पर्धेमध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल पुढच्याच आठवड्यामध्ये. 31 आणि 2 फेब्रुवारी या कालखंडामध्ये योगेश मालुसरे स्ट्रायकर एंडला. पंचांच्याकडे अपील केले होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीव ओतला होता विकेट घेण्यासाठी, परंतु पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल पॉवर प्लेच्या षटकातील निर्धाव आलेत. यावेळेस पाचव्या बॉल वरती उत्तर दिलं योगेश मालुसरेने. हवाई हल्ला, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार. पहिल्या 4 बॉल वरती शांत राहिला, गोलंदाजाला वर्चस्व निर्माण करून दिलं. 5व्या बॉल वरती ठोकला षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव आणि षटकार, अशा 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. दुपारच्या सत्रानंतर अगदी क्रिकेट थोडस शांत झालंय, परंतु जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, सामना स्पीडअप करा. कुटब्याचा बॉल, त्यावरती चाबूक फटका, बॉल निघून चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. 2 चेंडू खराब, त्यावरती मात्र 2 प्रहार केलेत योगेश मालुसरे. का या खेळाडूची सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये निवड झाले हे मात्र दाखवत असताना 1 षटकार 1 चौकार आलाय आणि त्यानंतर 1 सिंगल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 11 रन.
पहिलं षटक संपले. 11 धावा धावफलकावरती. आता गोलंदाजीवरती अजित आलेत. या बॉलवरती आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सागर यांच्या बॅटमधून या घेतल्या गेल्या 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, धावसंख्या 15 या आकड्यावरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पंधरा धावा, फिंगर रोल केले, बॉल फिरवलाय, चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चोरटी धाव इथे धावफलकावरती घेतली जाते. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन, लॉस ऑफ 0 विकेट, बिनगडी बाद 16. चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते संघ जंगमवाडी. महावीर स्पोर्ट मोडकवाडी विरुद्ध जंगमवाडी 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल झाले 3. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. या बॉलवरती खराब लाईन, वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर विनिंग टीम विरुद्ध न्यू स्टार क्रिकेट संघ वरणडीवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा खोला टाकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही मेल सिंगल. 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. योगेश मालुसरे, सागर ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेशच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. सागरने दुहेरी धावसंख्या 2 बॉलवरती घेतली, एक सिंगल काढून दिले. 5 धावा त्याच्या देखील खात्यावरती. ते 5 समोरच्या दिशेत चांगला फटका केला मिड विकेटला. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला प्रयत्न दर्जेदार राहिला होता, परंतु बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु शेवटच्या क्षणाला अपयश आलंय. पण निकाल काही लागू द्या, तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते प्रयत्न मात्र इथे झालेत. टीम महावीर मोडकवाडी या टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. हा प्रकार इथे चाबूक फटका समोरच्या दिशेत. फटका फसलाय, परंतु कॅच देखील फसलाय. संघाची धावसंख्या 2 आणि बघता बघता 3 धावा घेतल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती आल्या 3 धावा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवातीचे 4 बॉल डॉट बॉल आल्यानंतर या दोन्ही खेळाडूंच्या बद्दल कुठेतरी मनात शंका निर्माण झाली असेल, परंतु त्या शंकेचं निरसन करत असताना दोन्ही बॅटर्सने चांगली बॅटिंग केले. 25 धावा. चला पाणी द्या, पाणी टीम जंगमवाडी 11.
चला मॅच स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीवरती सज्ज झालाय गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. अक्षय आलाय. षटक क्रमांक 3 महावीर मोडकवाडी या टीमच्या माध्यमातून तिसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आले. गोलंदाज अक्षय यांना. स्ट्रायकर रेंजला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल योगेश मालुसरे, जो सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर आहे. भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय योगेश मालुसरे. कमी वयामध्ये आपल्या बॅटने मात्र स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केले या खेळाडूने. योगेश मालुसरे सेट ऑन फायर. त्याच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. 31 धावा. अगदी दुपारच्या सत्रानंतर प्रेक्षक वर्गासाठी एक विशेष बक्षीस असेल. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच साठी एका हातामध्ये ऐवा कॅच, 200 रुपयाची कॅश प्राइज. फलंदाज बाद. पंचांच्या इशाऱ्याकडे पाहिलं नाही तर त्याच्या अगोदर खेळपट्टी सोडली. ही खेळाडू वृत्ती चांगल्या खेळाडूमध्ये असते. ते खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली योगेश मालुसरेचे. फलंदाज इथे बाद झाला. पहिला धक्का टीम जंगमवाडी 11 या टीमला लागलाय. एका चांगल्या खेळाडूचं लक्षण काय तर जो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याला माहित होतं की कुठेतरी बॅटची कडा घेतली बॉलने आणि त्यामुळेच की काय अगदी खेळपट्टी सोडून दिले. 31 धावा आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. योगेश बाद झाला. योगेश बाद झाल्यानंतर रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन बॉलचा खेळ संपलाय. स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर रोहित आलाय. डावखुरा फलंदाज. डावखुरे हाताचे फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी घातक मानले जातात. इथे योगेश मालुसरे बाद झाल्यानंतर त्याच्यामधील घातकपणा इथे रोहित मध्ये पाहायला मिळेल का? भन्नाट वेग. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती अक्षयांच्या गोलंदाजीवरती एक षटकार आला. त्यानंतर महत्वाची विकेट. त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पा डाऊन दी लेग डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पिचिंग होतं. बॅटचा फ्लो भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॅट अँड बॉलचा फारसा काही संपर्क इथे पाहायला मिळत नाही. अगदी कमी गतीचा बॉल टाकलाय. रोहितकडे जर पाहिलं तर बॅट ज्या स्पीडने फिरते त्या स्पीडने मात्र बॉल दिलेला नाही. कमी गतीचा बॉल टाकला. हेरलं होतं की या फलंदाजाला जर गोलंदाजी करायचं असेल अगदी तर कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी, चतुर चालाकीची गोलंदाजी ती आपल्याला करावी लागेल हे ओळखलं होतं रोहित यांनी. कारण की बॅटचा फेस ज्या पद्धतीने हा फलंदाज ओपन करतोय, वेगवान पद्धतीने बॅट फिरवली जाते, परंतु बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाहीत. इथे पहा वेगवान पायामध्ये आला होता, त्याला दिलाय भिरकावून आणि या बॉलवरती
धावा येतील फक्त सिंगल. फटका मोठा परंतु डिक्लेअर धाव. 33 रन. तेहतीस धावा धाव फलकावरती. फटका खूप दमदार परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे डी झोन आहे तिथे मात्र हा फटका खेळला गेला. संघाची धावसंख्या 33 रन. लॉस ऑफ 1 विकेट. महत्वाचे विकेट माघारी परतले. यावेळेस पहा आणखीन एक वेगवान चेंडू इथे मात्र षटकाचे होते सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 33 धावा धावफलकावरती. तर धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. सर पहिल्या बॉलवरती किती धावा आल्या होत्या? डिक्लेअर स्वरूपाची धाव. थोडस दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे, क्षमा असावी. स्कोरर आणि आमच्या कॉम्बॉक्स कडून संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. आता न्यू बॅटर सत्यवान. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. दीपक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्राईकला आपल्याला सत्यवान पाहायला मिळतोय. यावेळेस 5 शॉट पिच बॉल. त्यावरती मात्र प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. सागरच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. आई नवलाई देवी चषकामधील ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार आयोजन. अगदी कौतुक करेन कोकीसरी वॉरियर्स कोकीसरी या संघाचं, कारण की कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचं आयोजन या आयोजक कमिटीने केले त्या आयोजक कमिटीला धन्यवाद द्यावे लागतील. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पहा आडव्या बॅटने फटका केलाय. एक धाव तिथे आले. बघता बघता क्षेत्ररक्षण होतंय खराब आणि मिळतील धावा 4. चौकार. नशिबाचा संजीवनी देणारा चौकार आलाय सागरच्या बॅट मधून. खराब क्षेत्ररक्षण तिथे अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 46 धावा. योगेश मालुसरे बाद झाल्यानंतर रोहित गेला होता, परंतु रोहितने फक्त बाटा गरागर फिरवल्या. धावा आल्या नाही आणि आता मात्र सागरच्या बॅट मधून धावा येत आहे. तिथे मात्र बाद होताना पाहायला मिळेल सागर. आणखी एका विकेटचं पतन. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. न्यू बॅटर अवधूत मैदानाच्या आतमध्ये.
अवधूतच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र आउटफील्ड खराब. आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती चौकाराला धावा झाल्या 50 आणि 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जात आहे टीम महावीर स्पोर्ट मोडकवाडी या टीमला. खराब क्षेत्ररक्षण. 51 धावा. अवधूत फक्त एका बॉल साठी मैदानाच्या आतमध्ये गेला, त्याने चौकार ठोकला. इथून पुढे या दोन संघांमधील विनिंग टीम विरुद्ध न्यू स्टार वरंडीवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. दुपारचे 4 वाजले. तिथून पुढे अजून देखील आम्हाला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ असं कार्यक्रमाचं शेड्यूल. त्यामुळे घाई करा. संध्याकाळी तुम्हाला या मैदानाच्या कंडिशन्स आणि टर्म्स तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो प्लीज. चला 24 बॉल मध्ये करायचे आहेत आता धावा. एक्कावन्न धावांचं मोठं टार्गेट दिलंय जंगमवाडी 11 या टीमच्या माध्यमातून. योगेश मालुसरेची बॅटिंग चांगली राहिली, सागरची बॅटिंग चांगली राहिली. रोहितने मात्र नाराज केले, परंतु धावसंख्येची मजल मात्र चांगली आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा. डावखुऱ्या फलंदाजाकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात टीमच्या माध्यमातून, तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. 50 धावा, एक मोठं टार्गेट 4 षटकाच्या मॅच मध्ये. किशोर जाधव आणि आशिष मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 51 धावांचं लक्ष. योगेश मालुसरे पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर जाधव आणि आशिष मोडक. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून जल है तो कल है, पाणी हे जीवन असं नेहमी म्हटलं जातं, ज्यांनी आम्हाला पाण्यासाठी स्पॉन्सरशिप केली या स्पर्धेसाठी. कारण की मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये क्रिकेट जर खेळायचं असेल तर मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची व्यवस्था लागते, आणि त्या पाण्याची व्यवस्था करणारे अतिथी मान्यवर आदरणीय प्रदीपजी आण्याबा पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं करूयात आपण सहर्षाचं स्वागत आणि सत्कार या अतिथी कक्षामध्ये. जल है तो कल है, नो बॉलचा इशारा इथे पंचांचा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर स्टेपिंग नो बॉल
प्रदीप आनेबा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे आणि एक महत्वाचं दान, कारण की पाणी पाजण्यासारखं पुण्य आणि ते पुण्याचं काम मात्र आज प्रदीप पवार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. रेशमी धाग्याने विणलेलं महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रदीप पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. यावेळेस पहा खोलात टाकला बॉल, चांगली गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पंच सौजन्य, आज जर आपण पाहिलं तर एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच चांगले असणं खूप महत्वाचं असतं आणि त्या पंचांच्यासाठी आम्हाला स्पॉन्सरशिप ज्याने केले, एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी आनेबा पवार साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत व्यासपीठावरती. रेशमी धाग्याने विणलेलं उबदार वस्त्र आणि आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संजयजी पवार साहेबांचा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 4. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा खोल टप्प्याचा बॉल, रोहित पा क्षेत्ररक्षण ते खराब आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी होती, परंतु स्वतः मात्र सांगितले की थांबा, मी निवांत बॉल टाकतो. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. गोलंदाजीवरती प्रथमेश, एकच धाव. अवधूत आहे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अवधूतच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली. एक धावाले संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 51 धावांचं मोठं टार्गेट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. यावेळेस पा बॅट कुठेतरी तुटले या खेळाडूची. फटका मारताना बॅटचा अर्धा तुकडा अगदी निघाले. चला नवीन कृष्णदादा पवार यांचा देखील आपण स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथीवर कृष्णजी पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कोकीसरे परिसरामधील हे क्रिकेट प्रेमी नागरिक मुंबईमध्ये वास्तव्यास असताना आपल्या गावाचं आयोजन, आपल्या गावाची क्रीडा स्पर्धा आणि आई नवलादेवी चषक या आयोजनाला आज कृष्णजी पवार साहेबांनी भेट दिले आणि त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. स्वतःच्या फलतूरमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक रन कंप्लीट केली जाते. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि सहकार्य यामुळेच ही स्पर्धा मात्र आज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा काय घडलं जात आहे. कोणती धाव होत नव्हती तिथे मात्र 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन. दहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पा प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण मात्र कुठेतरी बिघडताना तत्पूर्वी घेतल्या गेल्या 2 धावा, 12 रन
स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. इथून पुढे अजून देखील 4 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. न्यू स्टार वरंडेवाडी अगेन्स्ट एक धावाले. नो बॉलचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळते. नो +1. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेस पहा आडव्या बॅटने फटका केलाय. अवधूत बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. 12 चेंडू 35 धावांचं समीकरण अजून देखील मॅच बनू शकते. या मॅच मध्ये एखादं षटक जर 15 ते 20 धावांचं आलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये या धावा देखील कुठल्या जाऊ शकतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न करा परंतु प्रयत्नामध्ये कमी पडू नका. प्रयत्नांती परमेश्वर असे कुठेतरी लिहून ठेवले, परंतु आधी प्रयत्न आणि नंतर यश. जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर मात्र संघर्षाला सामोरं जावं लागेल. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचे झरे वाहत असतात आणि त्यासाठी मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. चला मॅच स्पीडअप करा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बॉलिंग मार्गवरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सागर आला. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. बारा बॉल अजून देखील 34 धावांची गरज. प्रति षटक 17 रनचा रिक्वायर्ड रन रेट. यावेळेस पहा कलेक्शन कुठेतरी चुकलंय. 2 धावा तिथे मात्र तिसरी देखील धाव मिळाले. काय घडले जाते बा, चुकी कुणाकडून घडते. चौथ्या धावेचा प्रयत्न.
3 धावा घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 31 धावांची अजून देखील गरज जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 31 धावांची गरज. यावेळेस पहा मिस टाइम दर्जाचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली कॅच ड्रॉप झाले. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर खराब थ्रो, खराब कलेक्शन, या धावा मात्र जंगमवाडी टीमला टेन्शन देणारे आपल्याला पाहायला मिळतील. तीन धावांची वाढती धावसंख्या 23 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा बॉल, फलंदाज इथे बाद झालाय. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. 10 बॉल मध्ये 28 ची गरज असताना आलेली एक विकेट. आता 9 बॉल मध्ये 28 धावांची गरज. किशोर बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चला नवीन बॅटर लगेचच या. चला बॅटिंग टीम आपण उशीर करताय. अगदी तुम्ही रेडी राहायचं आहे. प्रताप मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलला सोडून दिले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. अजून देखील 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. सामना पहा कुठेतरी जवळ येताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा येत आहेत, अतिरिक्त स्वरूपाच्या ज्या धावा येत आहेत. कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग केलंय. बॉल निघून चालाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. प्रताप मोडकने केलाय वार. मिळतील धावा 4. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 धावा. या बॉलवरती देखील चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. मिती धावा 4. चौकार नंतर संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. आता 18 रनची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी.
6 चेंडू 17ची गरज. पहिल्या बॉलवरती आले एक सिंगल. चौतीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 17 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 बॉलमध्ये 17ची आवश्यकता. ओमकार गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जंगमवाडी की मोडकवाडी हे सांगून जाणारे काही बॉल शिल्लक. आणखीन एक सिंगल. 5 सिंगलने मात्र फारसा फरक पडणार नाही टीम जंगमवाडीला. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. पस्तीस धावा धावफलकावरती. 4 बॉलमध्ये आता अजून देखील 16 धावांची गरज. 4 बॉलवरती 4 चौकार. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. चार मध्ये आता 15ची गरज. डॉट बॉलची समाप्ती. आता 3 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला न्यू स्टार वरंडेवाडी कॅप्टन नितीन दादा या टॉस साठी. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच आपला टॉस केला जाईल. न्यू स्टार वरंडेवाडी कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज. न्यू स्टार वरंडेवाडी टीम यावेळेस या बॉल वरती पहा काय घडलं जातंय. बॉल हाताला भेदून बॉल निघून चालला सीमारेषा पार. इथून पुढे जर आता 2 षटकार आले तर मात्र या क्षेत्ररक्षकावरती हे सर्व विजयाचं खापर फोडलं जाईल. आता 2 बॉलमध्ये 9ची आवश्यकता. सामना अवधूत कडून चुकी होताना पाहायला मिळते. न्यू स्टार वरंडेवाडी टीमचे कॅप्टन प्लीज या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. न्यू स्टार वरंडेवाडी आता 1 बॉलमध्ये 9 धावांची गरज. एक बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु कोणती धाव घेतली जात नाही. ते सामना मात्र जिंकला टीम जंगमवाडी या संघानं. यानंतर मॅचचा टॉस केला जाईल. चला या जंगमवाडी टीमचे कॅप्टन या. लगेचच आपण व्यासपीठावरती टॉस करणार आहोत.